हरिओम. चिंतन प्रवचन क्रमांक 46. नतमस्तक. मी सहसा धार्मिक कार्यक्रम टाळतो, परंतु मला एका ठिकाणी निमंत्रणावरून अशा कार्यक्रमाला जावेच लागले. पूजा करण्यासाठी मुलगा आणि सून नटून थटून आले. सौंदर्य प्रसाधनांचा उग्र वास दरवळत पाटावर बसले. पुरोहित वयस्कर होते, त्यांच्यावर वेगळे संस्कार होते. त्यांनी मुलगा आणि सून यांना सांगितलं की आई बाबा आणि अन्य बुजुर्ग मंडळींना नमस्कार करून या. ही प्रथा ज्यांनी सुरू केली त्यांचा यामागे काही विचार असतो, परंतु त्याचा विचार कोण करतो? अत्यंत नाईलाजाने चेहऱ्यावर उमटत असलेली नाराजी लपवायचा प्रयत्न करत ती दोघे उठली आणि एकदाचा तो नमस्कार करून आली. यात गुरुजींनाही नमस्कार करायचा असतो तो राहिला. पाहिलेत का? नमस्कार करावा असे वाटत नसूनही त्यांनी एक परंपरा, लोकापवाद नको म्हणून नमस्कार केला. त्या नमस्कारामागे जराही आदर, श्रद्धा, प्रेम वगैरे काहीही नव्हते. या अशा जुलमाच्या नमस्काराचा काय उपयोग? त्यापेक्षा तो न केलेला बरा. देवळामधून, पूजास्थानामधून, तीर्थक्षेत्रामधून लोक असेच नतमस्तक होत असतात, नाक घासत असतात, नमस्कार करत असतात, समोरच्या उपास्य देवतेकडे मागणे मागत असतात. या मागण्या बहुतांशी भौतिक सुखोपभोगाच्या असतात. यामागे अशा मागण्या मागणाऱ्यांपैकी कोणाचाही जराही स्वविचार नसतो. हे असे का करायचे असते अशी शंकाही त्यांना येत नाही. 4 लोक करतात म्हणून आपणही करतात. मागणे मागितल्यावर त्या पूर्ण झाल्या तर त्या खरोखरच त्या उपास्य देवतेमुळे झाल्या की आणखी काही कारणाने झाल्या याची शहानिशा करत नाहीत. मागणे पूर्ण न झाल्यास हे असे का याचाही विचार करत नाहीत. कोणीतरी त्यांना सांगते की या देवतेपेक्षा ती दुसरी देवता जास्त शक्तिशाली आहे, तिला नवस बोला आणि पहा प्रचिती कशी लगेच मिळते ते. यावरही विचार न करता विश्वास ठेवतात. जनता महाअजब आहे. उपास्य देवतेपुढे पारंपरिक पद्धतीप्रमाणे नतमस्तक होतात. यावेळी ती पारंपरिक पद्धत तंतोतंत पाळण्याकडे सर्व लक्ष असते. यामुळे नतमस्तक होताना उपास्य देवतेवर आपण एकाग्र, एकचित्त होतो की नाही याला महत्त्व देत नाहीत. यामुळे देवळामध्ये जाण्यापूर्वी किंवा तीर्थयात्रेला जाण्यापूर्वी ते जसे होते तसेच दर्शन घेऊन देवळामधून बाहेर आल्यावर किंवा तीर्थयात्रा संपन्न करून आल्यावर ठोंबेच्या ठोंबे असतात. त्यांच्यात कसलाही वैचारिक, बौद्धिक, सैद्धांतिक फरक झालेला नसतो. वास्तवात आपण कोणासमोर कसे नतमस्तक होत आहोत यापेक्षा आपण अंतःप्रेरणा होऊन, त्यामधून श्रद्धा उदित होऊन, मनात आदरभाव उद्भवून प्रेमाने नमस्कार करत आहोत का याला महत्त्व आहे. आदराने नतमस्तक होत आहोत का याला महत्त्व आहे. केवळ बुजुर्ग आहेत, समोर देवाची मूर्ती आहे, सणवार आहे वगैरे कारणाने नतमस्तक होऊन नमस्कार करणे हा एक सोपस्कार आहे. त्याचा आपल्या आनंदमय जीवनासाठी, मुक्तीसाठी काहीही उपयोग नाही. लोक भराभर धावत धावत 4-5 दिवसात अनेक तीर्थक्षेत्रे यात्रा करून येतात. या दर्शनापेक्षा आम्ही तीर्थयात्रा करून आलो हा अहंकार, प्रतिष्ठा जपण्याचाच प्रयत्न असतो. कोणी महंत, माताजी मोठी जाहिरात करून येतात. काही सहस्र रुपये भरून कुंडलिनी जागृतीसाठी शिबिर भरवतात. तेथे त्यासाठी उपासना शिकवतात. म्हणजे समोर असलेल्यांना प्रार्थना म्हणायला सांगतात आणि मग डोळे मिटून बसायला सांगतात. काही मिनिटांनी त्यांना डोळे उघडायला सांगून त्यांना त्यांच्या टाळूवर हात ठेवायला सांगतात. टाळू गरम लागली की सांगतात, तुमची कुंडलिनी मी मस्तकापर्यंत जागृत केली. अशा प्रकारे शेकडो जणांची कुंडलिनी घाऊकरित्या जागृत करतात. यात उघड गोष्ट अशी आहे की सर्वांचीच टाळू नेहमीच थोडी तरी गरम असतेच. ते जीवित असण्याचे लक्षण आहे. परंतु हे कोण कोणाला सांगणार?
आणि सांगितलं तरी ऐकतो कोण? कुंडलिनी जागृत झाली म्हणून भारावलेल्या असतात. त्या भरात त्या महंत माताजी यांच्यापुढे नतमस्तक होतात. त्यांच्या शिष्यांच्या सांगण्यावरून त्यांच्या मठाला, आश्रमाला भरघोस पैसे देतात. आपण पाहतो की कार्यकर्ते पुढाऱ्यांच्या पाया पडतात. परिस्थितीने गांजलेले लाचार होऊन श्रीमंतांच्या पायी लोटांगण घालतात. सत्ता, दहशत यापुढे बिचारी जनता वेठीला धरल्यासारखी दीन झालेली असते. लोक देवळात रांगा लावतात. तासनतास उभे राहून ढकलाढकली सहन करत त्या मूर्तीपुढे नतमस्तक होत असतात. महत्त्वाकांक्षा, सत्ता, गरिबी, लोभ, आसक्ती, भय इत्यादी अशा विविध कारणांनी ढोंगी, सोंगी, भोगी, लोभी यांच्यापुढे जनता नतमस्तक होत असते. यामुळे अशांचं हे नतमस्तक होणे एक सौदा, व्यवहार, नाईलाज, तडजोड असते. मला आपण अमुक द्या, मी आपल्यापुढे नतमस्तक होतो. काही देखल्या देवाला दंडवत घालत असतात. ते तर अज्ञान, भोळसटपणा आहे. अशांची मान लवते, अंतःकरण नाही. तर काही दुर्जनन प्रथमं वंदे या न्यायाने त्या प्रदेशी सर्वात कुविख्यात जो कोणी असेल त्याला प्रथम भेटायला जातात. आदर, आपुलकी, सत्कार, श्रद्धा, प्रेम असेल तर त्या नतमस्तक होण्याला, त्या नमस्काराला अर्थ आहे. असे असेल तर अशाचा नम्रता हा स्वभावच असतो. तो सदा विनम्रच असतो. कोणी हाक मारली की तो प्रतिक्षिप्त क्रिया झाल्यासारखा हात जोडतच त्याकडे नम्रतेने पाहू लागतो. अशाने एखाद्याबद्दल जरी रोष व्यक्त केला तरी तो सभ्य भाषेमध्ये व्यक्त केला जातो. आमचे वारकरी, संत, साधू हे वय, हुद्दा, परिस्थिती, शिक्षण इत्यादी कसलाही विचार न करता सर्व एकमेकांच्या मोठ्या प्रेमाने, आपुलकीने, आदराने अंतःकरणापासून पाया पडत असतात. यात जराही स्वार्थ, देखावा नसतो. त्यांना एकमेकांच्या बाह्यभागी असलेल्या चामडीमधून अंतस असलेला औषात्मा दर्शन देत असतो. ते त्याच्यापुढे नतमस्तक झालेले असतात. वास्तवात अशा संतांना कुठेही तीर्थक्षेत्री, मंदिरात, पूजास्थानी वगैरे जायची गरज नसते. ते जेथे असतील तेथे त्यांच्या अंतश्चक्षुसमोर मंदिर, पूजास्थान उभे राहते. आत गाभारा तयार होतो आणि त्यात त्यांच्याच अंतःकरणामधील अमूर्त असलेल्या औषात्म्याची मूर्ती प्रस्थापित होते. त्या दर्शनाने भारावलेल्या अवस्थेत भक्तिरचना मुखामधून आपोआप उद्घृत होतात. ब्रह्मरस पाझरू लागतो. त्यात भक्तीचा मळा फुलतो. त्याचा आत्मसुगंध सर्वत्र दरवळतो. हे सत्य नतमस्तक होणे असते. अशा या संतांना अन्यजन काय करत आहेत याच्याशी काही कर्तव्य नसते. ते साक्षीत्वाने सर्वस्व झोकून देऊन स्वसान्निध्यात, स्वस्वाध्यायात, स्वानंदात डुबकी मारून आत्मानंद घेत असतात. अन्यजनांनी त्यांना पाहिले असेल तर संतांचे निरीक्षण करून काही बोध घ्यावा आणि मग असे जेव्हा संतांना भेटतात तेव्हा त्यांचे स्वागत संतांकडून मोठ्या प्रेमाने, आपुलकीने, आनंदाने, उत्साहात केले जाते. त्यांना संत परिवारात सामावून घेतले जाते. यासाठी आम्ही हिंदूंनी जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी चराचरात व्यापून असलेले आत्मब्रह्म तत्त्व स्वीकारले. यामधून आम्ही उपास्य देवता म्हणून जड, सूक्ष्म असे सर्व पवित्र मानले. यावर एकाग्र, एकचित्त, तदाकार होऊन आम्ही प्रशांत, मौन, स्थिर, स्थित बसू लागलो. अशामधूनच आपल्या ऋषींना अंतःकरणामधील औषात्म्याची चाहूल लागली. ते साक्षात्कारित झाले. त्यांना त्या दिव्य आत्मपरब्रह्माचे दर्शन झाले. ओंकाराची महती उमजली. ध्यान समाधीची पद्धत विकसित झाली. योगाधिराज पातंजलीने याचे शास्त्र तयार केले. तस्य वाचकः प्रणवः तज्जपस्तदर्थ भावनम. अक्षर, अव्यय, अमर, केवळ, ध्वनिरूप, सूक्ष्म, अदृश्य, अरूप, निराकार असलेल्या ओंकाराच्या जपाची उपासना सुरू झाली. त्याचा नामघोष सुरू झाला. इडा, पिंगला, सुषुप्ती नाड्या, सप्तचक्र यांची चाहूल लागली. त्यांना प्रज्ञा प्राप्त झाली. परंतु हे सर्वसामान्य जनतेला जमेना. त्यांच्या हे पचनी पडेना. त्यांनाही उपासना करावी अशी इच्छा झाली.
परंतु अदृश्य अरूप निराकार समोर काहीही नसलेल्यावर ध्यान कसे लावायचे हे पटेना. यामुळे आम्ही साकार रूपमान दृश्य मूर्तीपूजा मान्य केली. उत्पत्ती म्हणून ब्रह्मा, स्थिती म्हणून विष्णू, लय म्हणून महेश, पर्जन्य म्हणून वरुण, हवा म्हणून वायू, तसेच सूर्य, चंद्र, ग्रह, नक्षत्रे, वृक्ष, लता, पल्लवी, मानवेतर तमाम प्राणी असे उपास्य देवदेवता मानले. ज्याला जे भावले ते त्याने देवता म्हणून स्वीकारले. असे 33 कोटी याचा अर्थ अगणित अमोज अनंत अशा तमाम मूर्ती तयार झाल्या. त्यांच्या ज्याच्या त्याच्या भावनेप्रमाणे पूजा विधी सोपस्कार तयार झाले. दगडाच्या धातूच्या मूर्ती आहेत. कागदावर चित्र, पाषाणावर कोरीवकाम, कागदावर पवित्र ओम स्वस्तिक अशी चिन्हे आहेत. प्रत्येकाच्या अंतःजागी सूक्ष्मातिसूक्ष्म आत्मपरब्रह्माचा अंश आहे. त्याची चाहूल लागण्यासाठी, हे पटण्यासाठी त्याला रूप दिले. त्या जडावर ध्यान लावून सूक्ष्मामध्ये प्रवेश होऊ लागला. परंतु याला दृष्ट लागली. लवकरच याला बाजारी स्वरूप दिले गेले. शिक्षितांनी संस्कृतमध्ये मंत्र रचले. ध्यान वगैरे न लावता यजमानाने पूजेसमोर नुसते हात जोडून बसावे. आम्ही मंत्र म्हणतो आणि देवतेला आवाहन करतो. देवता तुम्हाला प्रसन्न होईल, इच्छित ते देईल. साधना, उपासना, ध्यान, समाधी वगैरेची गरज संपली. पूजेसमोर हात जोडून बसणे विना कष्ट, विना कटकट, विना सायास, विना प्रयास सोपे झाले. कोणतीही गोष्ट होण्यासाठी 50% ती न होण्याची 50% शक्यता असते. या साध्या तर्कसंगतीवर ज्यांना प्रचिती आली त्यांनी हे पूजा विधी उचलून धरले. अन्य जणांनी आपणच पूजा व्यवस्थित केली नाही अशी समजूत करून घेतली आणि त्याला विरोध न करता ते शांत झाले. यथाकाळी याला धार्मिक स्वरूप देण्यात आले. लोक पुजारी, पूजाविधी यापुढे नतमस्तक होऊ लागले. त्या मंदिरामधील मूर्तीपेक्षा पूजेलाच महत्त्व आले. धार्मिक सत्ता एकवटली. धर्माच्या नावाखाली आर्थिक लुटालूट, शारीरिक जुलूम, मानसिक छळ सुरू झाला. याला विरोध करणाऱ्या साधू, संत, गोसावी, महंत, संन्यासी, योगी यांचा पुरोहितांनी छळ सुरू केला. याचा परिणाम म्हणजे महावीरांनी उपास्य देवता म्हणून सर्वोच्च वैश्विक शक्ती आत्मा तेवढा मान्य केला आणि बाकी अवडंबर बाजूला केले. गौतम बुद्धांनी ही सर्वोच्च शक्ती आत्मासुद्धा बाजूला केला. त्यांनी ध्यानासाठी कशाचीही आवश्यकता नाही असे प्रतिपादन केले. नंतरच्या काळामध्ये भगवान आद्य श्री शंकराचार्यांनी भागवत धर्मतत्त्वज्ञान सांगायला सुरुवात केली. त्यांनी आपल्या ऋषींच्या ग्रंथांचे निरूपण केले. मठांची स्थापना केली. जनतेमध्ये जागृती करण्याचे महान कार्य केले. त्यानंतरच्या काळात माऊलींनी, तुकारामबुवांनी संतांची मांदियाळी विस्तृत केली. श्री समर्थांनी अशाच प्रकारे गोसाव्यांची पलटण उभी केली. या महान विभूती असलेल्या तिघांच्या प्रयत्नामधून संतांची मोठी मांदियाळी, गोसाव्यांची एक मोठी शृंखला तयार झाली. यात स्त्री, पुरुष अशा सर्वांचा समावेश होता. समकालीन समाजावर आपोआप सुसंस्कार केले गेले. भागवत धर्माचे महात्म्य या लोकांनी गायले. म्हणून ज्या काळी मुसलमान राजवट भारतात हैदोस घालत होती त्या काळी भागवत धर्म टिकतो की नाही अशी अभूतपूर्व परिस्थिती उद्भवली. तेव्हा ह्याच सुसंस्कारांनी ती सावरली. यानंतर सद्गुरू नानकांनी मुस्लिम राजवटीत मूळ हिंदू धर्म टिकतो की नाही या परिस्थितीत काही विशेष अशी सुधारणा झाली नाही हे जाणले. याचबरोबर हिंदू धर्मांध, त्यांचा तो अश्लाघ्य धार्मिक कर्मठपणा, जातीय वाद, सोवळेओळे, धार्मिक जुलूम, धार्मिक सत्तापिपासू वृत्ती सोडायला तयार नव्हते हेही पाहिले. त्यावेळी सद्गुरू नानकाने हिंदू धर्मामधील जाचक विचित्र पद्धती झुगारून देऊन धर्मशिक्षणाचे महान कार्य केले. यामधून शीख धर्म स्थापन झाला. हिंदू, जैन, बौद्ध, शीख हे या भारताचेच मूळ धर्म आहेत. त्यांच्यामध्ये सैद्धांतिक भेद मुळीच नाही. मी माझ्या विष्णुमय जग या संत शिरोमणी तुकारामबुवा यांच्या या अभंगाच्या निरूपणामध्ये वैष्णव धर्माचे सविस्तर निरूपण केले आहे. ते यूट्यूबवर उपलब्ध आहे.
हा विषय खूप मोठा आहे. येथे हे इतकेच आवर्ते घेतो, परंतु माझ्या इतर लिखाणांमधून, पुस्तकांमधून मी यावर माझ्याकडून जितके होईल तितके सुस्पष्ट लिखाण केले आहे. अर्थात हा छोटासा प्रयत्न सूर्यानंतर पणती जेवढा प्रयत्न करते तेवढाच सीमित आहे. पांडित्य सांगणारे पाखंडी अनेक भेटतात. ते भपकारा करून बिचाऱ्या भोळ्या भाबड्या जनतेला फसवतात. बहुसंख्य जनतेला परमात्मा म्हणजे काय याची किंचितही कल्पना नसते. हे पाखंडी स्वतःला साक्षात्कारी, दार्शनिक, स्वस्वरूपावस्था प्राप्त झालेले म्हणवतात. अशांच्या पुढे बिचारी जनता नतमस्तक होते. हे मोठमोठ्या पुढाऱ्यांच्या पुढे संस्कृत वगैरे बोलून छाप पाडतात आणि लवकरच राष्ट्रीय योगगुरू, राष्ट्रीय आध्यात्मिक गुरू म्हणून नेमले जातात. परंतु यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की हे येथे या दरबारी फसवू शकले तरी ते परमात्म्याच्या दरबारी फसवू शकत नाहीत. एकदा बादशहाकडे एक जवाहिरी हिरे घेऊन आला. तो म्हणाला की तो फार दूरच्या देशातून अनमोल असे हिरे घेऊन आला आहे. बादशहापुढे त्याने मोठमोठे हिरे ठेवले. ते चमकत होते. बादशहा खुश झाला. त्याने 10 हिरे घ्यायचे ठरविले. त्याची किंमत विचारली आणि खजिनदाराला बोलावून तेवढ्या मोहरा आणायला सांगितल्या. तेवढ्यात तेथे बिरबल आला. बादशाह मोठ्या ऐटीत कौतुकाने बिरबलला हिरे दाखवू लागला. बिरबलही उत्सुकतेने, कुतूहलाने हिरे पाहत होता. मग बादशाह आणि बिरबल दरबाराच्या कामकाजाबद्दल बोलू लागले. थोड्या वेळाने खजिनदार मोहरा घेऊन आला आणि त्या जवाहराला त्या देऊ लागला. त्याबरोबर बिरबल बादशाहला म्हणाला, खावीन, जरा थांबा. बिरबलने त्या जवाहिराला जरा दमात घेऊन खडसावून सांगितले की हे हिरे नकली आहेत. त्यावर बादशाह काही बोलणार तोच बिरबलने बादशहाला थांबवले. तो जवाहीर घाबरला, भांबावला, भीतीने थरथर कापू लागला. त्याबरोबर बिरबल बादशहाला म्हणाला, हे हिरे हुबेहूब खरे वाटतात, परंतु ते खडी साखरेवर अति कुशलतेने कोरीव काम केलेले आहेत. त्या जवाहिराने ते कबूल केले आणि त्याने दोघांसमोर लोटांगण घातले. तो रडू लागला, गयावया करू लागला. बादशहाने त्याची रवानगी तुरुंगात केली. बादशाह बिरबलला म्हणाला, तू हे कसे ओळखलेस? त्यावर बिरबल म्हणाला, मगाशी आपण बोलत असताना त्या हिऱ्यावर 2 माशा येऊन बसल्या. तो जवाहिरी त्यांना घाईघाईने हाताने घालवू लागला, परंतु त्या काही उडत नव्हत्या. तेव्हा त्या जवाहिराने त्यांना चटकन हाताने उचलून बाहेर फेकले. यावरून मला समजले की हे हिरे साखरेचे आहेत. हे लबाड, भोंदू, ढोंगी, सोंगी, भोगी, लोभी बिचाऱ्या भोळ्या भाबड्यांना फसवू शकतात, परंतु ते जेथे क्षुल्लक माशीला फसवू शकत नाहीत तेथे ते परमात्म्याला कसे फसवू शकतील? परमात्म्याच्या दरबारी अध्यात्माचे कायदे फार कडक आहेत. अशानं तिर्यक योनी नक्की ठेवलेली आहे. यास्तव फसवून जुलमाने कोणाला आपल्यापुढे नतमस्तक व्हायला लावू नये. याचबरोबर आपणही कोणासमोर नतमस्तक होण्यास आधी हा कोण आहे, याचे चालचलन कसे आहे, खाजगीत तो कसा वर्तन करतो, त्याची उडबस कोणासमोर आहे, त्याला अध्यात्म सोडल्यास कोणत्या अन्य विषयांमध्ये रुची आहे याची चौकशी करावी. त्याला खाजगीत भेटावे आणि अन्य वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक 4 प्रश्न विचारावेत आणि तो त्याची काय उत्तरे देतो ते पाहावे. अशा प्रकारे त्याची चौकशी करावी. त्याला पारखावा, जोखावा आणि मगच त्याचा स्वीकार करावा. नाहीतर आपले आयुष्य नको त्याच्या नादी लागून वाया जायचे. काही फुले आकाराने भली मोठी असतात, परंतु त्यांना रंग, सुगंध नसतो. तसे हे पुरोहित, पंडित, विद्वान वरून फार ज्ञानी आहेत असा आभास निर्माण करतात. त्यांच्याशी जरा सखोल गप्पा केल्या की त्यांचा उथळपणा उघड होतो, तेव्हा सावध असावे. एक वेळ पाप्यातला पापीसुद्धा मुक्त होतो, कारण त्याला उपरती होते आणि तो पूर्ण आध्यात्मिक होतो. संपूर्ण झोकून साधना, उपासना करतो. याचे अनेक दाखले आहेत. परंतु असे पाखंडी पंडित कधीही मुक्त होत नाहीत. त्यांनी भोळ्या भाबड्या जनतेला फसवू नये. पक्षी 3ही ठिकाणी संचार करतात. ते जमिनीवर चालतात, पाण्यात पोहतात
आकाशात भरारी मारतात। सर्वसामान्य जन धड जमिनीवर पाय रोवून उभे राहू शकत नाहीत, तर ते पाण्यात कसे पोहणार आणि आकाशात भरारी घेण्याचे तर फार दूरच। अहो, सर्वसामान्यांना धड जडदेह नियंत्रित करता येत नाही, त्याचे सूक्ष्म मन कसे नियंत्रणाखाली आणणार आणि कसली सूक्ष्मातिसूक्ष्म आत्मप्राप्ती करून आत्मज्ञानी होणार। यास्तव साक्षात्कारीने भगवंतश्रींची शिकवण अनुसरून आपली आध्यात्मिक जबाबदारी ओळखावी, लोकांना सोप्या, त्यांना समजेल अशा भाषेत सत्य ज्ञानाचा परिचय करून द्यावा। हे कार्य चिकाटीने अथक परिश्रम घेऊन करावे, त्यांना भोंदूंच्या पुढे नतमस्तक होण्यापासून वाचवावे। थोडे आले तरी चालेल, परंतु ते पूर्ण हवे। एक साधे सब साधे, ज्यामधून सर्व उत्पन्न झाले आहे ते आत्मतत्व जाणले की जाणायचे काहीही शिल्लक राहत नाही। डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या गुरूंनी त्यांच्यावर राग मारवा 6 महिने पिसून घेतला। तो पूर्ण आल्यावर ते म्हणाले, आता तुला गाणे आले, तू कोणताही राग गाऊ शकशील। ज्ञानी होऊन आचरण शून्य होण्यापेक्षा सामान्य जनतेने जसा जमेल तसा आणि तेवढा थोडा अभ्यास करावा, परंतु ते सत्य ज्ञान जाणण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल असावे। यासाठी सद्गुरू पारखून करावा। भटपारा करणाऱ्यांच्या नादी लागू नये, उगीचच पंडित विद्वान होण्याची आकांक्षा धरू नये, ते पाखंडीपण आपल्याला गर्तेत नेणारे ठरते। आपल्याला ते नको। विद्वत्ता पाजळणे हा मनाचा आजार आहे। पांडित्य आध्यात्मिक सोन्याची बेडी आहे, त्यात अडकलेला कधीही मुक्त होत नाही। उगीचच ज्ञान मिरवू नये, ते इतरांना आपल्या आचरणामधून उमजावे। नतमस्तक होऊन अनेक ठिकाणी ज्ञानार्जन जरूर करावे, बहुश्रुत जरूर असावे, परंतु त्यामधून सद्गुरू एकच करावा। 10 ठिकाणी पाय रोवू नये, एक ना धड भाराभर चिंध्या नकोत। प्रत्येक ठिकाणी पद्धत भिन्न असते, परंतु अंतिम मुक्काम एकच असतो। यामध्ये सार तेवढे घ्यावे, परंतु ते आपल्या सद्गुरूंच्याच मार्गदर्शनाखाली त्यांना विचारून आचरणात आणावे। योगाधिराज पातंजलीने पहिलेच सूत्र सांगितले आहे, अथ योगानुशासनम। योगशास्त्राचे अनुशासन आहे, त्याची एक शिस्त आहे, काही नियम आहेत। अध्यात्माला एक शिस्त आहे, लय आहे, ताल आहे, ठेका आहे, काही वर्ज्य आहे, काही अनुकरणीय आहे। जमिनीवर नुसताच फुलांचा ढिगारा घालायचा नाही, ती फुले दोऱ्यात व्यवस्थित रंगसंगतीने सुशोभित करून ओवायची आणि मग तेव्हा ती माळ भगवंतश्रींच्या गळ्यात शोभून दिसते। तसेच आत्मज्ञान नुसतेच पाजळायचे नाही, त्यायोगे आयोजन नियोजन करून आत्मयात्रा आरंभ करायची। त्यासाठी शुद्धतेचे, पावित्र्याचे नियम पाळायचे। नुसतीच तयारी करत राहायचे नाही, तयारी करण्यातच जीवन संपून जायची वेळ येते। म्हणून तयारी ही आत्मयात्रेच्या मार्गावरील पुढे पुढे जाणारे एक एक पाऊलही असायला हवे। त्यासाठी नुसतेच देखल्या देवाला दंडवत घालत नतमस्तक होत जायचे नाही, त्यासाठी काही एक जीवनधारा हवी, एक निश्चित दिशा हवी, तारतम्य, संयम, विवेक हवा। भराभर 1000 योगनमस्कार घालायचे नाहीत, सातत्याने दररोज नेमाने शांतपणे जसे घालायला पाहिजेत तसे शास्त्रशुद्ध योग नमस्कार घालावे, ते दीर्घ कालावधीसाठी उपयुक्त असते। असा हा नतमस्तक महिमा आहे। हरिओम।